यंदा चालू वर्षी पाऊस जास्त पडत आहे आणि याचा फटका सीताफळाला बसला आहे. उत्पादन कमी असल्याने पुणे बाजारपेठेत आवकवर त्याचा परिणाम होत आहे. तर पुरंदर तालुक्यातून दररोज 8 ते 10 टन आवक होत असून दर चांगले मिळत आहेत. मागील आठवड्यात 300 रुपये पर्यंत भाव मिळाला, तर किरकोळ बाजारात ग्राहकांना 350 रुपये प्रति किलो खरेदी करावे लागत आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. आता सध्या प्रतवारीनुसार आहे ना, खाली 30 ते 40 रुपये किलो पासून तो वरती 250 रुपये किलो पर्यंत दर आहे. जे काही 300 रुपयाचे जे दर आहेत ते समजा एका दुसरं क्रेट जातं, पण एव्हरेजली जे दर आहेत ते साधारणतः 120-130 रुपयापर्यंत प्रति किलो आता आहेत. आणि पावसामुळे काय झालेलं आहे, आता पाऊस थोडा लेट झाल्यामुळं गावरान सीताफळ थोडं लेट चालू झालेलं आहे. पण आता त्याची आवक अजून वाढेल आणि आवक वाढल्यानंतर रेट थोडे कमी होतील, पण मालाचा उठाव चांगल्या पद्धतीने होईल आणि मालाची प्रतवारी त्या 2-3 वर्षापेक्षा चांगली येईल यावर्षी पावसाचं प्रमाण चांगलं झाल्यामुळे. आता प्रतिसाद खूप चांगला आहे आता लोकांचा, कारण कसं सीताफळामध्ये ना पल्प, ज्यूस, सीताफळ रबडी सर्व प्रकारचं कस्टमर असल्यामुळं आणि खाऊ गिऱ्हाईक पण भरपूर आहे, त्यामुळे आता बरेच प्रतिसाद बी चांगला आहे. आणि रेट साधारणतः चांगले माल 100, 120, 150, 200 रुपये प्रति किलो या दराने विक्री होते. त्यामुळे शेतकरी बी समाधानी आहेत आणि ग्राहकाला पण चांगला माल मिळतो म्हणून ते पण समाधानी आहे. किरकोळ विक्रीसाठी आता साईज नुसार जर म्हटलं ना मॅडम, तर समजा 200-250 ग्रॅमची जी साईज आहे ते 100, 120, 130 रुपये किलो विक्री आहे. आणि समजा 400-500 ग्रॅमची ते 250-300 रुपये किलो विक्री आहे. तसे जनरल 100 ते 350 रुपये किलो प्रमाणे विक्री होती. तसे 100 ग्रॅम पासून समजा 600 ग्रॅम पर्यंत साईज आहे, तर समजा 100 ते 200 ग्रॅमची जी साईज आहे ती शक्यतो ज्यूसवाले पल्पवाले जास्त नेतात त्याचा गर काढण्यासाठी. आणि समजा 200 ग्रॅम ते 200 ते 250-300 ग्रॅम आहे ते लोकलला विक्रीसाठी जातं. आणि जी वरचं 300 ते 500 ग्रॅम आहे हे जे आपलं जी मेन समजा कॅम्प आहे, डेक्कन आहे, हे रमेल जातं. मग त्याची विक्री ते 400-500 रुपये किलोनी करतात. तसं एव्हरेज समजा मग म्हणजे खाली 50 रुपये ते 400 रुपये दरापर्यंत रेट किरकोळ विक्रीचे आहेत. आता ही जी सासवड पुरंदर म्हणून जी व्हरायटी आहे सीताफळाची, त्याला आपण गावरान म्हणतो, तीच व्हरायटी ह्याच्यामध्ये मेन आहे. याच्यानंतर मग अजून एक बाळानगर म्हणून एक व्हरायटी ह्याच्यामध्ये गावरानमध्ये, बाळानगर आणि आपली सासवड पुरंदर म्हणून ती एक व्हरायटी. आता पुणे मार्केटला रोजची साधारणतः 8 ते 10 टन आवक होती सध्या रोजची. साधारणतः 15 ते 20 टनापर्यंत जाईल. त्यामुळे ग्राहक पण वाढेल, रेट थोडेसे अजून कमी होतील असं आहे. मागणी खूप चांगली, कारण 250 रुपये दराचा जो माल आहे ना तो खूप म्हणजे साईज त्याची चांगली आहे. 500-600 ग्रॅम त्याच्यामध्ये गरबीर एकदम चांगली, गोडी एकदम चांगली, त्यामुळं त्या मालाला गिऱ्हाईक बी चांगले आणि ग्राहकाचा प्रतिसाद पण चांगला आहे. सीताफळासाठी पुरंदर तालुक्यातील हवामान पोषक आहे. त्याचे क्षेत्र सुमारे 2000 ते 3000 हेक्टर पर्यंत आहे. मजुरांमार्फत काढणी करून योग्य प्रतिवारी करून त्याची पुणे येथे मार्केटमध्ये 5 ते 6 महिन्यात मोठ्या प्रमाणात आवक सुरू असते. येथून किरकोळ विक्रेत्यांना पुढे विक्री होते. बाजारपेठेत 2 प्रकारच्या सीताफळांची आवक होते. माल चांगला असल्यामुळे मागणी देखील चांगली मिळत आहे. प्राची केदारी, लोकल 18 पुणे.